श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्तच असेल अशी मी आशा करते. तर चला आज आपण एक नवीन रेसिपी बघू. त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतला एक मोठी वाटी भरून मैदा आणि त्यानंतर अर्धी वाटी इतकी साखर आणि अर्धी वाटी इतकंच मिल्क पावडर घेतलेली. त्यानंतर इथे मी कढई ठेवली. कढईमध्ये मैदा थोडासा भाजून घेते, म्हणजे गरम करून घ्यायचं, जास्त पण नाही, परंतु असं तो कच्चा लागणार नाही मिठाईमध्ये, त्यासाठी मी तो थोडासा गरम करून घेते. नॉर्मल टेम्परेचरवरतीच तो गरम करते. तर छानपैकी असा तो आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. खूप लाल होणार नाही या पद्धतीने अशी काळजी घ्यायची. बघा इथे मस्तपैकी असा मी थोडासाच भाजून घेतला आहे. त्यानंतर तो मी एका भांड्यामध्ये ओतून घेतला आहे आणि त्यानंतर मी पुन्हा आता गॅस चालू करून इथे आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी आता कढई ठेवली. कढईमध्ये मी आता टाकते जी अर्धी वाटी इतकी साखर घेतली होती ती. तर थोडंसं नॉर्मल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे मी आता अर्धी वाटी थोडंसं कमीच इतकं पाणी टाकलेलं आहे. साखर पगळे या प्रमाणामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला इथे मस्तपैकी साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. तर इतकी छान ही मिठाई बनते ना, तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. आणि अगदी बाजारमध्ये जशा प्रकारची मिठाई असते त्याच प्रकारे होते. आपण म्हणजे घरी जरी बनवली तरी बाजारमध्ये मधून मिठाई आणलेली असा फील होतो. इतकी सुंदर मिठाई बनते. तर नक्कीच घरी ट्राय करा. तर इथे आपला आता साखरेचा पाक पण तयार होत आलेला आहे. हाताला चिकट लागलेल्या प्रमाणामध्ये आपल्याला तसा त्या पद्धतीने तो बनवून घ्यायचा, म्हणजे पक्का पाक झाला आहे असं समजतं हाताला जेव्हा चिकट लागतो तेव्हा. त्यानंतर आता मी पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये नंतर मैदा टाकायचा आहे. तर आता बघा आपला पाक पूर्णपणे होत आला आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडा थोडा करूनच मैदा टाकते. पूर्ण एकदम टाकायचं नाही, तर मग गाठी होतात. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं, सुद्धा हलवत राहायचं आहे. तर कुठलीही गोष्ट करण्यासाठी ना ती म्हणजे पूर्णपणे मॅच करणं जास्त महत्त्वाचं असतं त्या ॲटममध्ये. तर मी आता पूर्णपणे ते व्यवस्थित म्हणजे मिक्स करून घेते. जर ते व्यवस्थित हलवलं नाही तर मग मध्येच गाठी होतात आणि मग मिठाई पण व्यवस्थित बनत नाही. आणि त्या पूर्ण मिठाईमध्ये ते गाठी तयार होऊन ते मध्येच कच्च्या लागतात, खायला व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे मेहनत तर घ्यावीच लागते कोणती गोष्ट करायची. अक्षरशः 15 ते 20 मिनटं हे हलवण्याच्या प्रक्रियेमध्येच लागतात. तर ती जास्त महत्त्वाची असते. पूर्णपणे आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा छानपैकी आता मिक्स झालेले आहे. आणि आपण जी अर्धी वाटी ती मिल्क पावडर घेतलेली ती त्याच्यामध्ये टाकायची. आता ते पहिल्यांदाच ते मिश्रण पूर्णपणे मिक्स झालं तर आता मिल्क पावडर टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप पण टाकायचं आहे पुन्हा वरून, म्हणजे तुपाचा फ्लेवर पण येतो आणि मिल्क पावडर पण व्यवस्थितपणे मिक्स होते. यासाठी तुम्ही नॉर्मल इतकं तुम्ही म्हणजे डालडा पण तूप टाकू शकता, परंतु हे पौष्टिक तूप असतं त्यामुळे मी हेच तुपाचा वापर केलेला आहे. तर हे बघा आता हे पूर्णपणे पीठ आपलं मिक्स होत आलेलं आहे. छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि ते दोन्ही भांड्यांमध्ये टाकून घेतले. याचं कारण काय, तर आपल्याला 2 कलरमध्ये मिठाई बनवायची. तर एका भांड्यामध्ये जे टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कलर टाकायचं, तर ते थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे मी. आणि बाकीचं जे थोडं जास्त आहे ते दुसऱ्या ताटामध्ये घेतलेलं आहे. तर 2 कलरमध्ये मिठाई बनवण्यासाठी 2 भांड्यांमध्ये ते टाकून घेतलेलं आहे. तर इतकी छान 2 कलरमध्ये मस्त मिठाई बनते. तर नक्कीच घरी ट्राय करून बघा. तर आता मी कलर मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. त्यानंतर मी इथे एक कागद घेतला आहे. त्या कागदाला आता हाताला थोडंसं नंतर तेल लावून घ्यायचं आहे आणि म्हणजे हाताला चिकटणार नाही या पद्धतीने. आता मी कागदाला पण आणि हाताला पण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे ते जे पीठ आहे ते पीठ मस्तपैकी आता मळून घेते. व्यवस्थित मळल्यानंतर म्हणजे ते व्यवस्थित सेट पण होतं ना, त्यामुळे व्यवस्थित मळून घ्यायचं आधी. त्यानंतर आता मी हा जो लाल कलरचा गोळा आहे तो घेतला आहे. त्याचा आपल्याला पूर्णपणे असा मोठा रोल करून घ्यायचा आहे. तर खरंच आहे, मैदा पण आणि मिल्क पावडर पण दोन्ही मिक्स करून जर अशी मिठाई बनवली ना तर वाटत पण नाही का तुम्ही घरी मिठाई बनवलेली आहे, मैद्याचाही वापर केला असं वाटत पण. नक्कीच ही मिठाई ही घरी ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक सबस्क्राईबचं बटन दाबा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे फ्रेंड. तर नक्कीच तुम्ही
तुम्हाला ही मिठाई आवडेल आणि तुम्ही सबस्क्राईब कराल अशी मी आशा करते. आता मस्तपैकी आपल्याला हे पीठ मी आता याच्यामध्ये लाटून घेते थोडंसं लाटण्याच्या साहाय्याने. तर अशा पद्धतीने ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो रोल जो आहे तो मोठा केलेला तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर दोन्ही साईडने हे जे व्हाईट कलरचे जे पीठ आहे ते त्याच्या साईडने लावायचं आहे, म्हणजे 2 कलरमध्ये मध्येच आपला हा रेड कलर आणि साईडने व्हाईट कलर अशी 2 कलरमध्ये मिठाई तयार होते. या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचं, सेट करून घ्यायचं, तो पूर्णपणे मोठा करून घ्यायचा. अशा पद्धतीने मी मोठा रोल बनवून घेतला आहे त्याचा आणि आपल्याला नंतर तो कट करायचा आहे. तुम्ही 5 ते 10 मिनटानंतर तुम्ही इथे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, म्हणजे आणखीनच थोडीशी ते सेट होते व्यवस्थित. परंतु मी काही फ्रीजमध्ये ठेवलेली नाही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेतली, सर्व कट करून घेते. तर अगदी पेढ्याच्या आकाराप्रमाणेच होते हे रोल. हे बघ किती छान 2 कलरमध्ये झालेली. इथे दिसत थोडासा ब्लरचा प्रॉब्लेम आलेला त्यामुळे दिसत नाही एवढी छान, परंतु मिठाई अगदी छान झालेली, चवीला पण एकदम छान झालेली होती. तर हे बघा किती छान कलर आलेला आहे बघा 2 कलरमध्ये. तर याच्यावरती तुम्ही ना जो ॲल्युमिनियम फॉईल पेपर भेटतो तो लावला तर अजूनच छान दिसेल. आणि हे बघा किती छान आपली इथे मिठाई तयार झालेली. तर नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.